भारताच्या स्वातंत्र्य काळानंतर असा काळ आला होता की काँग्रेसने दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल. मात्र हळूहळू लाट ओसरली आणि केंद्रातच नाही तर राज्यभरातून काँग्रेसचा सुपडा साफ झाला. महाराष्ट्रात तर विधानसभा निवडणूक होण्याच्या अगोदरच स्वतःचे मंत्रीपद घोषित करणारे काही कमी नव्हते. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने तर आपणच मुख्यमंत्री असू हे सांगून मंत्रीपद ही खासगीत वाटून ठेवली होती. त्यामुळे निकाल अपेक्षितच होता. पहिल्या फळीत सर्व मोठ्या नेत्यांचा दणकून पराभव झाला आणि रूढी परंपरेप्रमाणे निकालाचं विचारमंथन करायला सुरुवात झाली आणि इथूनच पुढे नाव आलं ते हर्षवर्धन सपकाळ यांचं. आता सुरुवातीला हे जाणून घेऊया की नेमके हे आहेत कोण. मूळ बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असून बंटी दादा या नावाने सुपरिचित आहेत. आक्रमक भाषण शैली आणि सर्वोदय विचारांचा प्रभाव असल्याने ते महाविद्यालयीन काळात विद्यार्थी संघटनेचा नेतृत्व करत होते. बीकॉम नंतर बीपीईडी करून शिक्षण थांबवलं आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये काम सुरू केलं. महत्त्वकक्षेच्या जीवावर उपाध्यक्षही झाले. मग सुरू झाला पक्षाकडून सक्रिय राजकारणात प्रवेश. 1999 ते 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्र अव्वल होती. बुलढाणा जिल्ह्यात नावलौकिक झाल्याने पक्षाने 2014च्या मोदी लाटेत देखील त्यांनी काँग्रेसचा गड राखला. क्लीन इमेज राखत गांधी परिवाराच्या संपर्कात ते आले आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव राजीव गांधी पंचायत राज संघटन ही जबाबदारीही त्यांना मिळाली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव वस्ती वाडीपर्यंत संविधान जनजागृतीसाठी कार्य केले. आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देखील त्यांचा नावलौकिक आहे. यामुळे विदर्भाच्या आदिवासी बहुल भागात त्यांचं आदरानं नाव घेतलं जातं. आता हे जाणून घेऊया की काँग्रेसला सपकाळच का हवे आहे. तसं पाहता नाना पटोले यांनी राजीनामा सुपूर्द केल्यानंतर अनेकांना दिवसा स्वप्न पडत होते. अनेकांची नावही चर्चेत येऊ लागली. त्यात अग्रक्रमाने आघाडीवरचं नाव म्हणजे यशोमतीताई ठाकूर, विजय वडेट्टीवार. मात्र विदर्भाला एकदा प्रदेशाध्यक्ष पद दिलं आहे असं सांगून त्यांच्या नावाला पूर्णविराम मिळाला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून सतेज पाटील, विश्वजित कदम, बाळासाहेब थोरात, धीरज देशमुख यांचं नाव चर्चेत येऊ लागले. मात्र विधानसभा मंथनात त्यांना स्वतःचा गड राखण्यासाठी करावी लागलेली धावपळ नेतृत्वाच्या नजरेतून सुटलेली नव्हती. कार्यकर्त्यांचा विचार घेतला असता हे मोठे नेते पक्ष संघटनेकडून रीतसर दुर्लक्ष करत असल्याचे सांगतात आणि मुख्यमंत्री पदाचे इच्छुक पक्षाचे पद घ्यायला तसे कचरतानाच दिसून आले होते. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी हार्डकोर कार्यकर्ताच अपेक्षित होता. म्हणूनच इथे बाजी मारली सपकाळ यांनीच. अनेक आमिष येऊनही त्यांनी काँग्रेस सोडली नव्हती. तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्रात उफाळून आलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद. महाविकास आघाडीमध्ये अनेक काँग्रेसच्या नेत्यांकडून ह्या वादात वक्तव्य आली. मराठा आरक्षणाच्या वक्तव्यावरून ओबीसी समाज दुखावला गेला. यामुळे या वादात तटस्थ राहण्याची भूमिका घेणारे सपकाळ इथे आघाडीवर राहिले. हा बॅकअप भरून काढणं आघाडीचे आणि वादग्रस्त मराठा आणि ओबीसी नेत्यांकडे कटाक्षाने दुर्लक्ष करण्याची खेळी काँग्रेसनं केली. सतेज पाटील, विश्वजित कदम आणि अमित देशमुख मराठा नेत्यांसोबतच नितीन राऊत यांचं नाव या पदासाठी पुढे केलं जात होतं. राऊत हे दलित समाजातील उच्च शिक्षित असल्याने हा समाज आपल्या बरोबर येईल असे काँग्रेसचे गणित होते. मात्र एका अल्पसंख्याकाच्या शिरावर ही जबाबदारी दिल्याचा मराठा समुदाय आणि ओबीसी समुदाय काँग्रेसकडे वळणार नाही अशी भीती देखील राऊत यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. त्यामुळे नव्या नावाचा शोध सुरू झाला आणि तो राहुल गांधी यांच्या वर्तुळातील मीनाक्षी नटराजन यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर येऊन थांबला. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राजकारणाची वाटचाल करणाऱ्या राहुल गांधी यांना हर्षवर्धन सपकाळ यांच्याबद्दल आपुलकीच आहे. ते त्यांच्या जवळचे नेते मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून बॅकरूम बॉय म्हणून राजकारणात समोर आलेल्या तरुणांपैकी ते एक आहे आणि त्यामुळेच त्यांची आत्ताच्या जनते की सिपाही योजनेच्या प्रदेशाध्यक्ष पदावर वर्णी लागली. सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेस उभारी घेईल का? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस किती स्थान मिळवेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
तुम्हाला या सगळ्या विषयावर काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.